माऊलीचे प्रस्थान सोहळ्याच्या 2 दिवस आधी चारही पुले पाण्याखाली होते आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, यंदा पालखीचं प्रस्थान सोहळा कसा होणार, कधी होणार आणि कोणत्या मार्गी होणार. पण दरवर्षी जसा सोहळा पार पडतो तसाच ह्या वर्षी सुद्धा सोहळा पार पडलेला आहे आणि खूप मस्त वाटत आहे. आपले माऊली पंढरपूरला रवाना झालेले आहेत. आत्ता पालखी आली आहे असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही पटकन आवरलं आणि पालखी बघायला, माऊली बघायला, या सोहळा बघायला आलेलो आहोत. खूप मस्त वाटत आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे पालखी, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कशी आहे. खरं सांगायचं तर हे सगळं पाहून आपण लहानपणीच्या गोष्टी ताज्या झाल्यासारखं वाटत आहे. खूप मस्त वाटत आहे वारी पाहून. बघितलंच असेल चार्जिंग पॉईंट आहे, वारकऱ्यांसाठी मोबाईलला चार्जिंग लावायचं. आता फायनली आम्ही आनंद वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत. इथं मस्त वातावरण झालेलं आहे आणि सर्वत्र ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि माऊली माऊली प्रचंड जयघोष सुरू आहे. इथं प्रचंड गर्दी असूनही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती, आनंद, समाधान दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवस खूप पाऊस पडत होता, पण पावसाने सुद्धा आज विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे पूर्ण पालखी सोहळा अतिशय सुंदर वातावरणात पार पडलेला आहे. यंदाची वारी नेहमीप्रमाणे भक्ती, उत्साह आणि प्रेमाने भरलेली आहे. वारीचा जयघोष, टाळ मृदुंगाचा नाद आणि विठ्ठल नामाचा जयघोष अनुभवताना मन अगदी प्रसन्न झालं. खरंच हा आनंद शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. अशा भक्तिमय वातावरणाचा भाग होता आला पाहिजे आणि यापेक्षा दुसरं भाग्य कुठलंच नाही. आता एकामागून एक मानाच्या दिंड्या सरकत आहेत. हातात पताका, मुखात विठ्ठल नाम आणि चेहऱ्यावर भक्तीचा आनंद. हे दृश्य शब्दात सांगणं खूप कठीण आहे. माऊलीची पालखी अगदी जवळ आलेली आहे आणि हा संदेश असतो, माऊलीच्या आगमनापूर्वी मानाचा नगाडा खान पुढे येतो. नगाड्या खानाचा घनघनाट आवाज जेव्हा कानी पडतो ना, तेव्हा वातावरण एकदम आनंदमय आणि भक्तिमय रमून जातं. हा बघा किती सुंदर नगाडा खाना आहे. या मानाच्या नगाड्या खानाला किती सुंदर बैलजोडी आहे ना. त्यांच्या अंगावरती किती मस्त दागिने घातलेले आहेत, किती मस्त नटवलेले आहे आणि हा बैलगाडी किती मस्त ओढत आहेत. ते रामकृष्ण हरी असं त्या बैलगाडीवर लिहिलेलं आहे. आणि आता रथापुढे चालणाऱ्या दिंड्या सुरू झालेल्या आहेत आणि खूप मस्त वाटत आहे. आणि हा देवाचा अश्व सुद्धा सर्वांना दर्शन देत आहे. व्हाईट कलरचा अश्व आहे हा आणि असं वाटत आहे आता पालखी जवळ आलेली आहे आपली आणि पालखी रथ सोहळा पाहण्यासाठी सर्वांचे डोळे आतुरतेने वाट पाहत आहेत. या ठिकाणी आम्ही मस्तपैकी गंध लावत आहोत. गंध लावणं म्हणजे फक्त कपाळाला टिळा लावणं नाही, तर माऊलीचा आशीर्वाद आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपल्या माऊलीच्या रथापुढे 27 मानाच्या दिंड्या चालत आहेत आणि रथाच्या पाठीमागे 20 मानाच्या दिंड्या चालत आहेत आणि सगळ्यात मध्यभागी विराजमान असतात म्हणजे आपले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पवित्र पादुका. आज पहाटे 6 वाजता आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलीचं आळंदीतून प्रस्थान झालेलं आहे. आता आमच्या गावामध्ये माऊलीचं आगमन झालेलं आहे. हा क्षण अनुभवताना खूप मस्त वाटत आहे. सर्वत्र ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष ऐकायला येत आहे. टाळ मृदुंगाचा नाद, भव्य पताके, वारकऱ्यांचा तो आनंद पाहून अतिशय वातावरण एकदम भक्तिमय झालेलं आहे आणि पालखी एवढी भारी सजवलेली आहे आणि त्यामध्ये आपले विराजमान झालेले आहेत माऊली. खूप मस्त वाटत आहे. माऊलीची पवित्र पालखी अगदी समोर दिसत आहे आणि भक्तांची भक्तांची किती गर्दी आहे आणि हा क्षण खूप मस्त वाटत आहे आणि प्रत्येक जण एकदा तरी माऊलीचं दर्शन व्हावं म्हणून आतुरतेनं वाट पाहत आहे आणि पालखी थांबत थांबत सावकाश पुढे सरकत आहे. सर्वांचं दर्शन होत आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता, किती गर्दी झालेली आहे. पवित्र रथाला जोडलेली मानाची बैलजोडी ही तितकीच देखणी आणि रुबाबदार दिसत आहे. शांत, संयम आणि डोलाने चालत आहे. खूप मस्त दिसत आहे आणि माऊलीच्या सेवेचे त्यांना भाग्य लाभलं हे अनुभव घेत आहेत. त्यापुढे मन भारावून गेलेलं आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली या जयघोषात दुमदुमली आहे आमच्या आज पुण्य नगरी.
खूप मस्त वाटत आहे आणि आम्ही आनंद घेत घेत फुगडी खेळत आहोत. खूप मस्त वाटत आहे. फुगडीचा प्रत्येक फेरा जणू विठ्ठल नामात रंगून गेलेला होता. आजूबाजूला हसत हसत चेहरे, भगवा पताका आणि जणू विठ्ठल नामातच रंगून जावंसं वाटत होतं. खरं तर वारी शिकवत आहे की आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो, तो छोट्या छोट्या क्षणामध्ये दडलेला असतो. म्हणून मस्तपैकी आनंदी वातावरणात रंगून गेलो होतो आम्ही. प्रस्थान झालेली आहे आणि या ठिकाणी स्वच्छता अभियान चालू आहे. आपले माऊली तर पंढरपूरला रवाना झालेले आहेत आणि आम्ही घरी आलो, मस्तपैकी जेवण केलं आणि आजचा ब्लॉग इथं थांबवते. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद.